यमुने यमुने मला मामीकडे जायचं आहे यमुने बस इथे बस. शंभू ऐक, लहान मुलांनी जाणे इतकं सोपं प्रकरण नाहीये ते. तुला तुझ्या मामीची शपथ आहे. तू या घरातून अंगणातून परसदारातून कुठूनही एक पाऊल सुद्धा घराच्या बाहेर ठेवायचं नाहीयेस. घरात काय हवं ते कर, काय करायचं ते कर, समजलं? तुला तुझ्या सखू मामीची शपथ आहे. हे लक्षात ठेवून मोडायची तर मोड. नाही मी सखू मामीची शपथ नाही मोडणार. असे दबकत काय येताय? कोणाला घाबरताय तुम्ही? काका तू घाबरतोस? कोण म्हणाला? नाही ग, म्हणजे घाबरत नाही ग, पण मला जरा काळजी वाटते. म्हणजे तिथे गावात काय चाललं असेल म्हणून जरा काळजी वाटते. आणि कसं आहे ना, ह्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे ना म्हणून. पण माझं एक मन सांगतंय मला की तिथे जाऊन बघावं. जा खरंच जा आणि बघ. रमाईला तुझी मदत झाली तर बरंच आहे ना. नाही ग यमू, पण माझं दुसरं मन म्हणते काय माहितीये, गजा तू तिथे जाऊ नको. तिथे काहीतरी विपरीत घडत असेल तर घरात कोणीतरी भक्कम असायला हवं ना. माझं मन तसं सांगतंय. म्हणजे मी दुसऱ्या मनाचं हल्ली जास्त ऐकतो ना, म्हणून मी तिथे जात नाही. बाकी घाबरत वगैरे काही नाहीये ग. अहो पण त्या सखूचं काय झालं ते तरी बघायला जा ना. येणार मामी परत येणार. मला मामीने सांगितले. आणि मामी एकदा आली ना की तुम्हा सगळ्यांना धडा शिकवेन. येईल रे येईल, पण जिवंतपणी येणार की मेल्यावर भूत बनून येणार ठाऊक नाही. ती मेल्या आली ना तर माझ्या मानगुटीवरच येऊन बसेल. झिंगरोबाने सखूला माफ केलं. माफ करा बाबाजी महाराज, म्हणजे सखू झिंगोरबाला मानतच नाही. आता ती विठ्ठलाचा धावा करत होती, मग झिंगोरबा तिला का माफ करेल? हे अजून मस्ती उतरली नाही का तुझी भास्कर? मला आडव्या तिडव्या प्रश्न विचारतो तू? अरे मूर्खा माकडा, झिंगरोबाची आणि या सखूची बरोबरी करतो तू? सखून मानायचा सवाल येतोच कुठं? पण हे कळण्या इतकी अक्कल आणि अवकात आहे का तुमची? या चप्पलीकडचं काय दिसतं का तुम्हाला? अरे या चप्पलीकडे लय मोठे जग आहे. भूत पिशाच सविंद यताळ यो भूभाग, या आकाशातली पोकळी, याच्यामध्ये बरंच काही घडत असतं. आणि ते जे काय घडतं त्याप्रमाणे आम्ही आमचे नियम ठरवतो. कळलं काय? आणि आज बी झिंगरोबाने या सकूसाठी कसोटी ठेवली आहे. ती सकूनी जर कसोटी पार केली तर झिंगरोबा तिला माफ करायचा विचार करल. मी माफ करेल असं म्हटलंच नाहीये. झिंगरोबा हिला माफ करण्याचा विचार करेल असं म्हटलंय. कळतंय का? आणि त्या काळात झिंगरोबा या पोरीचं सकूचं रक्षण करेल. म्हणजे सखूला काय करावं लागेल? या सकूला साक्षात झिंगरोबाला हार घालून आणि मनोभावे त्याला शरण जावं लागेल, त्याच्या पाया पडावं लागेल. आणि हे जर सखूला मान्य नसेल तर अख्ख्या गावामोर सखू जळून राख होईल.
बघताय ना, आता सगळं मुसळ केरात जाणार. वास्तविक लहानपणीच सखूने झिंगरोबाची पूजा करायला स्पष्ट नकार दिला होता.